20 जानेवारीपासून मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आमरण उपोषण, मनोज जरांगेंची मोठी घोषणा, शांततेमध्ये मुंबईत येण्याचं मराठ्यांना आवाहन। सरकार मराठा समाजाचा अपमान करतंय, फसवणूक करतंय, मनोज जरांगेंची सरकारवर टीका, मराठ्यांवर अन्याय केला तर जड जाईल, जरांगेंचा इशारा। मनोज जरांगेंच्या कोलेकुईला दाद देत नाही, जरांगेंच्या टीकेला भुजबळांचं उत्तर, जातनिहाय जनगणना करा, जरांगेंचे दावे खोटे ठरतील, भुजबळांची मागणी। नाशिकमधील एका कार्यक्रमात भुजबळांना दाखवले काळे झेंडे, जनार्दन स्वामींच्या काही मराठा भक्तगणांकडून भुजबळांचा निषेध। जरांगे आणि मराठा समाजानं संयम राखावा, मुख्यमंत्री शिंदेंचं आवाहन, 24 जानेवारीला सरकार सुप्रीम कोर्टात भूमिका मांडणार, शिंदेंची एबीपी माझाला प्रतिक्रिया। क्युरेटिव्ह पिटिशनवर 24 जानेवारीला सुनावणी, सरकारला मोठा दिलासा, कोर्टाच्या वेबसाईटवर आज निकालाची प्रत अपलोड। लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचं जागा वाटप अंतिम टप्प्यात, राऊत, शरद पवार, राहुल गांधींची चर्चा, 2 फॉर्म्युलांवरती चर्चेची माहिती, 29-30 डिसेंबरला शिक्कामोर्तब शक्य। प्रियांका गांधींकडून उत्तर प्रदेशचं प्रभारीपद घेतलं काढून, काँग्रेसनं अनेक राज्यांचे प्रभारी बदलले। धाराशिव शहरामधील ज्योती क्रांती मल्टीस्टेट बँकेवर सशस्त्र दरोडा, 2 कोटींचा मुद्देमाल नेला लुटून। ठाण्यामधील तिहेरी हत्याकांडातला आरोपी अमित बागडीला हरियाणामधून अटक, ठाणे पोलिसांनी अवघ्या 36 तासात ठोकल्या बेड्या। सलग सुट्ट्यांमुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी, बोरघाटात वाहनांच्या 10 किलोमीटरच्या रांगा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।